श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर 30 ते 60 या वयोगटावरती इतके स्कॅम सुरू आहेत मित्रांनो. तर हे जे स्कॅम आहेत ते इतक्या डीपली चालू आहेत की बँकेतले पूर्णच्या पूर्ण पैसे खाते रिकामे करून टाकत आहेत किंवा तुम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे मित्रांनो. हे स्कॅम इतक्या प्रकारे वाढलेत किंवा त्यांची तीव्रता इतकी जास्त झाली आहे मित्रांनो की आपण अपेक्षा देखील करू शकत नाही. याची जिवंत उदाहरण पण मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि मित्रांनो, प्रथमतः मी तुम्हाला या स्कॅमबद्दल एकदम ब्रीफली तुम्हाला एक्सप्लेन करतो. मित्रांनो, पहिला स्कॅम आहे तो म्हणजे लोन ॲप्लिकेशन्सचा. मित्रांनो, हे लोन ॲप्लिकेशन तुम्हाला 5,000 10,000 रुपये देतात आणि काही मुदत असते 1-2 महिन्याची. 1-2 महिन्याच्या मुदतीमध्ये जर तुम्ही फेडले नाही तर त्याच्यावरती इतक्या प्रकारचे चार्जेस लावतात आणि ती जी अमाऊंट आहे ती डायरेक्टली डबल होते. अशा ॲप्लिकेशन्सपासून तुम्हाला सावध राहिलं पाहिजे मित्रांनो. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं पण कमवलं आहे, तुम्ही थोडंसं काहीतरी लोन घ्यायला जाल डायरेक्टली डबल तुम्हाला पे करायला लागेल. 20-30 हजार रुपये जरी काढले असतील तर डायरेक्टली हे ॲप्लिकेशन्स 50-60 हजार रुपये भरावं लागतात. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जर तुमच्याकडनं यांचे हप्ते बाउन्स झाले तर मित्रांनो डायरेक्टली हे तुमच्या घरी येतात, तुमच्याशी मिसबिहेवियर करतात, तुमच्यासोबत विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी यांना त्या करतात, तमाशे करतात, राडे करतात. ह्या सर्व गोष्टी इथे चाललेल्या आहेत. आणि हा लोन ॲप्लिकेशनचा म्हणजे हे जे कर्ज देणं हे करणं हे बँकेकडनं लीगल नाही मित्रांनो. बँकेकडनं ज्यावेळेस तुम्ही लोन घेता त्यावेळेस एक प्रॉपर प्रोसिजर असते आणि तुम्हाला त्या कंडिशन्स माहिती असतात. परंतु मित्रांनो, हे लोन ॲप्लिकेशन्स मार्फत तुम्हाला एकही प्रकारची गोष्ट माहिती नसते. हे तुमच्यावरती डायरेक्टली कर्ज लादतात आणि कर्ज घेताना मित्रांनो तुम्हाला मानसिक त्रास, छळ करतात, पूर्ण तुमची एकदम म्हणजे लायकी काढतात. अशा रीतीने बोललं तरी काय नाही मित्रांनो. 100 ते 150 ॲप्लिकेशन्स असे आहेत जे RBIने ऑलरेडी यांच्यावरती बंदी घातलेली आहे. हे सोडून मित्रांनो, एखाद्या वेळेस तुम्ही फायनान्समधनं जर कर्ज घेत असाल ना तर ते नॉर्मल आहे. पण हे ॲप्लिकेशन्समधून जर तुम्ही कर्ज घेत असाल तर लिटरली हॅरेसमेंट जर तुम्हाला आयुष्यात करून घ्यायची असेल तर या ॲप्लिकेशन्समधनं कर्ज काढा. आणि मित्रांनो, दुसरा एक मोठा स्कॅम चालू आहे तो म्हणजे व्हॉट्सअप लिंक्स. मित्रांनो, इतक्या प्रकारच्या व्हॉट्सअप लिंक्स ज्या आहेत त्या शेअर होतात. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सकाळी कोणाचा गुड मॉर्निंग मेसेज आला आणि त्याच्या खाली जर लिंक असेल त्या लिंकवरती क्लिक करू नका मित्रांनो. तुमचा PF, तुमचा जे पण गोष्टी आहेत, बँकेतल्या डिटेल्स, सगळ्या गोष्टी किंवा जे आपण आतमधल्या अकाउंटमधले पैसे असतील, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या काढून घेतल्या जातील मित्रांनो. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट ही पण आहे मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेस स्क्रोल करता, कुठल्याही गोष्टी अशा स्क्रोल करता, त्याच्यानुसार तुम्हाला लोन ॲप्लिकेशन्स तर आलेच आहेत, हे तर झालं. दुसरी गोष्ट, अशा लिंक असतात की ह्या देवावरती क्लिक करा, स्वामी समर्थांचा मेसेज असतो, कुठल्याही देवाचा मेसेज असतो आणि खाली असतं या लिंकवरती क्लिक करा, तुम्हाला स्वामींचं दर्शन होईल, या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला ह्याचं दर्शन होईल. अशा लिंक्सपासून तुम्हाला सावध राहायचं मित्रांनो. कारण ह्या ज्या लिंक्स आहेत त्या लिटरली पूर्णच्या पूर्ण तुमच्या डिटेल्स असतात, त्या फेच करून घेतात तुमच्या मोबाईलकडनं. आणि तुमच्या बँक डिटेल्स असतील, पर्सनल फोटो असतील, काही असतील, सर्व फेच करून घेतात. इवन तुम्हाला ते डायरेक्टली कॉल करतात, कॉन्टॅक्ट करतात आणि तुमच्यावरती ब्लॅकमेल करतात मित्रांनो. ब्लॅकमेल करून तुमच्याकडनं पैसे उकळण्याचे काम हे लोक करत असतात. या 2 गोष्टींपासून सावधान राहा. आणि हा जो व्हिडिओ होता तो स्वामी संदेश यामार्फत देत होतं की लोकांसोबत स्कॅम होऊ नये, कुठल्याही प्रकारचं त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी. अधिक माहितीसाठी काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही डायरेक्टली माझ्या चॅनल बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला गाईड करेन. श्री स्वामी समर्थ.